हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे। तर आज सकाळची मी सुरुवात नाही करत आहे व्हिडिओला। आज खरं तर मी इव्हनिंगला हा व्हिडिओ शूट करते, कारण हे तसंच आहे। कारण माझ्या युट्यूबला 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, म्हणजे माझी युट्यूब फॅमिली 10,000पर्यंत गेली आहे। हे पाहून मला खूप छान वाटतंय आणि तुम्ही सगळ्यांनी मला अगदी 2 ते 3 महिन्यांमध्येच एवढं प्रेम दिलंय। खरं तर मला सगळ्यांचे मनापासून खरंच थँक्यू सो मच। आणि आज काहीतरी मग सेलिब्रेशनसाठी स्पेशल काहीतरी करायचं, त्याच्यासाठी मग काय करणार आहे हे तर तुम्हाला व्हिडिओच्या पुढे कळेलच आता मी काय करते ते। मी पण हे पहिल्यांदाच ट्राय करते, काय आहे ते तुम्हाला आता सांगतेच। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही मला एवढ्या कमी वेळात आणि एवढं कमी टाइमामध्ये मला समजून घेतलं, मला खूप छान प्रेम दिलं आणि त्यात माझ्या माऊने सुद्धा मला खूप जास्त हे व्हिडिओज वगैरे शूट करायला मदत केली। कारण ना जर माऊचं सगळं बघता बघता हे केलं असं तर मला झालं नसतं। आणि माझी माऊ सुद्धा आता इतकी हुशार झाली ना, खरं तर तिच्या प्रेमामुळे आणि माझ्या मिस्टरांच्या मदतीमुळेच हे सगळं पॉसिबल झालं। आणि तुम्ही सगळी माझी एक युट्यूब फॅमिली आहात, असेच मला जॉईन राहा आणि आयुष्यभर माझ्यासोबत असेच राहा। माझ्या प्रत्येक सुखात दुःखात, माझ्या प्रत्येक एका मोमेंटमध्ये सोबत राहा। आणि आता मी काय बोलू मला नाही कळते, खरं तर माझा युट्यूब जर्नीचा हा पहिलाच प्रवास आहे, जे नवीनच स्टार्ट मी सुरू केलंय। त्याच्यामुळे मला एवढा कॉन्फिडन्स नाहीये ना की काय कसं बोलणार आहे, काय करणार आहे। आणि कदाचित हा व्हिडिओ मी पुढच्या वर्षी बघून स्वतःला कदाचित हसेल, कारण माझा पहिला कॉन्फिडन्स कसा होता आणि नंतरचा कसा असेल। पण खरंच छान वाटतंय, तुम्ही सगळे असंच सोबत राहा आणि मी व्हिडिओ आता नवीन छान छान करेल। तुम्ही असंच मला प्रेम द्या आणि तर मी आता इकडे छोले चांगले धुवून घेतलेत आणि छोलेमध्ये मी आता पाणी घालून घेतलंय आणि थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घेतलीये। आणि मी आता ना हे कुकरला एक शिट्टी 3 शिट्ट्यांमध्ये उकडून घेणार आहे। पण मी आता हे जे उकडायला घालणार आहे ना, तर ह्याच्यामध्ये मी आता इकडे तमालपत्र घालून घेणार आहे आणि थोडासा खडा मसाला घालून घेणार आहे। कारण ना ज्यावेळेस छोले उकडतील ना त्यावेळेस ह्या खड्या मसाल्याचा सुद्धा आहे ना वास याच्यात उतरला पाहिजे चांगला। मी आता आहे ना दालचिनी सुद्धा आहे ना 1 हात अर्धी मी याच्यात टाकून घेणार आहे आणि अगदी थोडंसं जिरं टाकणार आहे, कारण फोडणीला तर मी जिरं टाकणारच आहे। त्याच्यामुळे मी असं शिजवताना अगदी थोडंसं जिरं टाकून घेणार आहे। आणि मी आता याला कुकरमध्ये ठेवते आणि उकळून घेते, 3 शिट्ट्या करून हे चांगलं शिजवून घेते। आता मी ना ह्याला कुकर बंद करते चांगला आणि 3-4 शिट्ट्या करून घेते आणि हे चांगलं उकळून घेते। आणि ना छोले भटुऱ्यासाठी ना मी आधीच मैदा मळून घेतला होता। मी ना आता तेल घालून घेते याच्यात। मी आता तेल घेतलंय, त्याच्यामध्ये जिरं टाकलंय आणि थोडंसं आहे ना तमालपत्र टाकलंय, अगदी एकच टाकलंय पण त्याचे 2 तुकडे करून टाकलेत मी। आणि आता मी इकडे कांदा परतून घेणार आहे लालसर होईपर्यंत। आणि कांदा परतून झाल्यावर मी लगेच टोमॅटो टाकून घेणार आहे। त्यावेळेस ना तुम्ही हे छोले उकडून घेताना कुकरला त्यावेळेस आठवणीने त्याच्यात हळद मीठ आणि
तमालपत्र आणि थोडीशी दालचिनी आणि जिरं टाका, कारण तुम्हाला ज्यावेळेस कुकरच्या शिट्ट्या होतील ना त्यावेळेसच तुम्हाला वासावरून कळेल की याच्यात किती चव उतरली त्या खड्या मसाल्यांची. आता मी पटकन कांदा परतते आणि त्याच्यात मी आलं लसूणची पेस्ट आणि 1 हिरवी मिरची अशी पेस्ट करून घेतली. आता ती मी त्याच्यात टाकणार आहे 2 चमचे आणि मग नंतर मसाले ऍड करणार आहे. मसाले जास्त काही नाहीये, तर जे टाकते तेच तुम्हाला मी दाखवून घेते. आता मी टोमॅटो टाकून घेते आणि ना ज्यावेळेस तुम्ही कधी छोले भटुरे करताना त्यावेळेस टोमॅटो आणि कांदा खूप जास्त घ्या, म्हणजे ते जास्त त्याला चव जास्त येईल आणि छानही तो लागतो खायला. पेस्ट टाकून घेते आणि फक्त आलं लसणाची नाहीये, याच्यामध्ये 1 मिरची आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा आहे. तर मी आता ही पेस्ट टाकून घेते. याच्यामध्ये आणि आता मी पहिली हळद टाकून घेते. हळद जास्त नाही टाकणार आहे, कारण ह्याला छोले शिजवतानाच मी घेतले होते. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा गोडा मसाला, थोडीशी आहे ना घरचा मसाला टाकते मी आणि आहे ना बेडगी मिरची आणि लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाका. पण काश्मीरी मिरची टाकायला विसरू नका, कारण काश्मीरी मिरचीने ना खूप चांगला असा कलर येतो आणि लालसर कलर येतो भाजीला. मी आता काश्मीरी मिरची पण टाकून घेते. आता आहे ना चांगली भाजीला मी कढई येऊन देणार आहे आणि थोडंसं पाणी आटवून घेणार आहे. आणि इकडे ना मी माऊसाठी गव्हाचे पीठ सुद्धा इकडे कणिक मळून घेतलंय माऊसाठी आणि आमच्यासाठी इकडे मैद्याचं इकडे कणिक मळून घेतले, कारण मैद्याचा माऊला द्यायचा नाहीये, त्याच्यामुळे मग माऊसाठी मी गव्हाचं घेतलं आणि सोबतच 2-3 चपात्या लाटून घेणार आहे. तर मी पहिला आता गव्हाचं हे करते, चपात्या 2 लाटते किंवा मग तिला शक्यतो पुऱ्याच तळत तिला, म्हणजे तिलाही जरा ते खायला छान वाटते. मी आता हे बारक्या गॅसवर ठेवते आणि या गॅसवरती आता कढई तापायला ठेवते आणि तेल म्हणजे चांगलं तापेल. मी इकडे माऊसाठी पहिल्या गव्हाच्या कणकेचे पुऱ्या करून घेतल्या आहेत आणि आता माऊसाठी ह्या गव्हाच्या पुऱ्या. आणि ना माऊला असं काय असेल ना खायला तर माऊ खूप जास्त ती एक्साइटेड असते, कारण तिचं असं असतं की रोजच्या खाण्याला माणूस कंटाळलेला असतो, तशीच ती पण खूप जास्त कंटाळते रोजच्या चपाती भाजीला असो किंवा वरण भाताला असो. मग तिला सुद्धा ना असं काहीतरी नवीन हवं असतं. तर आज काहीतरी नवीन आहे ना, तर मग आता माहिती नाही आता ते किती आवडीने खातीये काय खातीये. पुऱ्या बघा इतक्या छान अशा टम्म फुगल्यात. आता मैद्याचं इकडे आहे ना भटुरे करायला घेतले आणि मला जसे जमताय तसे मी करते, कारण माझा हा पहिलाच टाइम आहे बनवायचा, त्याच्यामुळे ना फर्स्ट टाइम आता कसं जमतंय हे नाही माहिती. पण भाजी तर नक्कीच चांगली जमली आहे मला, पण भटुऱ्यांचं अजून नाही माहिती कसं होतंय ते. आणि माणूस प्रयत्न करणं गरजेचं आहे. कदाचित असं होईल की आता नाही जमणार, पुढच्या वेळेस नाही जमणार, पण तिसऱ्यांदा तर जमेल. प्रयत्न करायला पाहिजे, प्रयत्न केला की सगळं जमतं. फायनली इकडे आमचे छोले भटुरे झालेले आहेत आणि भटुरे मला फायनली चांगले जमले. हे जराशे असे टम्म फुगले होते, त्याच्यामुळे आता ते गार झालेत आणि घ्यायला थोडा लेट झालाय मला जेवायला, त्याच्यामुळे हे आता नरम दिसत असतील कदाचित. आणि फायनली हा असा आमचा लुक आहे ताटाचा आणि इकडे भाजी आहे.